नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण एक मस्त मऊ मुलायम थंडाई आईस्क्रीम करणार आहोत व तेही गॅस वगैरेचा वापर न करता. फक्त 3 साहित्यात हे मजेदार आईस्क्रीम तयार होतं. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये थंडाई मसाला रेसिपी केलेली आहे, तर त्याच थंडाई मसाल्याचा वापर आपण आजच्या आईस्क्रीममध्ये करणार आहोत. आणि त्याबरोबरच आपल्याला चिल्ड असं व्हिपिंग क्रीमही हवं आणि कंडेन्स मिल्क देखील. आपली सर्व तयारी झालेली आहे, तर चला झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आपण बोलमध्ये 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेला आहे. आपल्याला हे असं लिक्विड फॉर्ममधलं व्हिपिंग क्रीम हवं, पण चिल्ड असलं पाहिजे. ठीक आहे, हे तेच क्रीम आहे जे आपण केकवरती आयसिंगसाठी वापरतो. आता आपल्याला हे क्रीम छान फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे हँड विस्कर असेल तर तुम्ही फेटू शकता त्याने, परंतु त्याला बराच वेळ लागतो. त्याकरता आपण इलेक्ट्रिक बीटरने फेटून घेणार आहोत, म्हणजे आपलं काम झटपट होईल. हे क्रीम आपल्याला एवढं फेटायचं आहे की त्याचा व्हॉल्यूम असा डबल झाला पाहिजे. ठीक आहे, जवळजवळ 5-6 मिनटं मी हे फेटून घेतलं आहे. बघा मस्त फुललं आहे की नाही क्रीम. व्हॉल्यूम अगदी डबल झालेला आहे. अगदी सॉफ्ट पीक येईपर्यंत आपण हे फेटून घेतलेलं आहे. हे बघा दिसतंय तुम्हाला, सॉफ्ट पीक म्हणजे अशी टोकं वर आलेली, सॉफ्ट टोकं वर आलेली. परफेक्ट. या फेटलेल्या क्रीममध्ये आता आपण घालतो आहोत थंडगार कंडेन्स मिल्क. आपण अर्धा कप कंडेन्स मिल्क वापरला आहे. ठीक आहे, अर्धा कप अगदी पुरेसं होतं, कारण आपल्या व्हिपिंग क्रीममध्ये थोडासा गोडवा असतोच. त्यामुळे अर्धा कप अगदी पुरेसं झालेलं आहे आणि जास्त गोड आईस्क्रीम देखील खावत नाही. तर यामध्ये आता कंडेन्स मिल्क बरोबरच आपण घालतो आहोत थोडासा येल्लो फूड कलर. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घाला, नको असेल तर अवॉइड केला तरी चालेल. पण वापरणार असाल तर मात्र चांगला ब्रँडेड असा फूड कलर आपण वापरायचा आहे. ठीक आहे, मी एक 3-4 थेंब फूड कलर घालते. मला हलकासा येलोइश कलर आईस्क्रीमचा हवा आहे. परफेक्ट. आता आपण हे सर्व साहित्य परत एकदा छान फेटून घेणार आहोत 3-4 मिनटं. म्हणजे असे हार्ड पीक येईपर्यंत आपण हे फेटून घेणार आहोत, बीट करून घेणार आहोत. सर्व साहित्य आपण जवळजवळ 5 मिनटं मीडियम स्पीडवरती फेटून घेतलेलं आहे, बीट करून घेतलेलं आहे. हे बघा दाखवते तुम्हाला, हार्ड पीक येत आहे, दिसलंय. परफेक्ट. आपल्याला एवढंच फेटून घ्यायचं, यापेक्षा जास्त नाही. तर आपण हे बीटर आता बाजूला करूया आणि यामध्ये आपल्याला आता घालायचा आहे थंडाई मसाला, जो आपण लास्ट व्हिडिओमध्ये केला होता की नाही, तोच थंडाई मसाला, ज्यामध्ये भरपूर आपण ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला होता. काजू, बदाम, पिस्ते, मेलन सीड्स, पंपकिन सीड आणि भरपूर काय काय. तर 4 टेबलस्पून आपण हा थंडाई मसाला या आईस्क्रीम मिक्समध्ये घालतो आहोत. आणि आता हे मिक्स करताना आपल्याला या बीटरचा, इलेक्ट्रिकल बीटरचा वापर नाही करायचा, तर आपण स्पॅटुलाने हलके हलके फोल्ड करणार आहोत. आता कसं क्रीम, हे आपलं आईस्क्रीम मिक्स कसं छान फुललेलं आहे की नाही, तर त्याला जास्त आपण मिक्स केलं ना इलेक्ट्रिकल बीटरने तर ते बसतं खाली. त्यामुळे आपण स्पॅटुलानेच हे छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे. परफेक्ट. हे बघा आपलं आईस्क्रीम मिक्स रेडी आहे सेट करण्यासाठी. किती गोड कलर आला आहे ना, हलका येलोइश. आता आपण सेट करायला घेऊयात. तुम्ही टिनमध्ये करू शकता सेट किंवा असल्या डब्यामध्ये. तर मी या डब्यामध्ये सेट करण्यासाठी बोलमधील अर्धं मिश्रण आधी घालून घेणार आहे. त्या फार दाब द्यायचा नाही कारण त्याचा जो व्हॉल्यूम आहे ना तो असा दबला जाईल, म्हणून स्पॅटुलाने हलका आपण असं पसरवून घ्यायचं आहे. आणि थोडं हे सारखं करून घेऊयात. आपल्याला यावरती थोडेसे काजू बदामाचे काप घालायचे आहे. थंडाईमध्ये तर आपले भरपूर ड्रायफ्रूट्स होते आणि आपण वरतून देखील पेरणार आहोत, पण आईस्क्रीमच्या मध्ये देखील आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स पेरणार आहोत. म्हणजे काय, प्रत्येक स्कूपमध्ये, प्रत्येक चमच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स लागतील. तर मी काजू बदामाचे बारीक काप करून घेतले, ते घालते आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता. आणि त्याचबरोबर मी ड्राईड रोज पेटल्स, म्हणजे सुकवलेल्या गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत ना, त्या बारीक कापून घेतल्या, त्या देखील भुरभुरत्या आहेत. आणि आता बोलमधील उरलेलं
सर्व आईस्क्रीम मिक्स यावरती आपण घालणार आहोत. सावकाश घालायचं. हे सर्व आपण मिश्रण या डब्यामध्ये ओतून घेऊयात आणि त्याचा सरफेस सारखा करून घेऊयात. सर्व आईस्क्रीम मिक्स आपण या टीनमध्ये, या डब्यामध्ये ओतून घेतलं आहे. सरफेस नीट अँड क्लीन करून घेतलेला आहे. आणि आता वरून आपण परत एकदा भरभरून ड्रायफ्रूट्सचे काप घालतो आहे. मी काजू बदामाचे काप घेतले, तुम्हाला आधीच सांगितलं. तुम्ही तुमच्या आवडीचे घाला, थोडे मोठे तुकडे आवडत असेल तसे घाला. सर्वस्वी तुमच्यावरती. तुम्हाला किती ड्रायफ्रूट्स आवडतात, कुठले आवडतात, त्या प्रमाणामध्ये ते ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आणि ड्रायफ्रूट्सच्या जोडीने आपण परत थोड्याशा ड्राईड रोज पेटल्स ज्या आपण बारीक कापून घेतल्या त्या देखील भुरभुरणार आहोत. आणि त्याचबरोबर मी थोडासा फूड कलरचे असे ड्रॉप्स देणार आहे. तुम्हाला हवे तर घाला, नाही घातले तरी हरकत नाही. बस डोळ्यांना असं छान दिसतं, कारण माणूस काय करतं, खाण्याआधी डोळ्यांनी आधी खातो म्हणतो ना, तसं. तर अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून मी थोडेसे फूड कलरचे ड्रॉप्स असे दूर अंतरावरती घालते आहे. परफेक्ट. परत सांगते, ब्रँडेड असा फूड कलरचा वापर करा जर वापरणार असाल तर. सुरेख. आणि थोडंसं आपण टॅप करून घेऊयात. यावरती आता आपण क्लिंग रॅप लावून घेणार आहोत. नुसतीच लावायची नाही तर हाताने हलके हलके दाब देऊन जे आपण आईस्क्रीम सेट करायला ठेवलं ना त्याला चिटकवून घ्यायचं आहे. म्हणजे एअर पॉकेट राहणार नाही. आणि त्या एअर पॉकेट नसले तर आईस क्रिस्टल अजिबात तयार होत नाही, तर उलट क्रीमी असं आपलं आईस्क्रीम तयार होईल. ठीक आहे. आता आपल्याला हा डबा बंद करायचा आहे आणि आपल्या फ्रीझरमध्ये आपण 8 ते 10 तास सेट करायला ठेवणार आहोत. 8 ते 10 तासात अगदी परफेक्ट आईस्क्रीम सेट होतं. मी संध्याकाळी आईस्क्रीम करते आहे, तर मी रात्रभर हे आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहोत. तर आता उद्या सकाळी बघूयात आपण आपलं आईस्क्रीम कसं तयार झालं आहे ते. रात्रभर आपण हे थंडाई आईस्क्रीम सेट करायला ठेवलं होतं. आता आपण चेक करूयात. वाव, जबरदस्त दिसतंय बरं का. परफेक्ट, छान सेट झालेला आहे. आता हे मजेदार आईस्क्रीम आपण टेस्ट करूया आणि त्यासाठी आपल्याला स्कूप आउट करावं लागेल. तर व्यवस्थित स्कूप, व्यवस्थित असे गोल स्कूप निघावे याकरता हा चमचा पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा. अशा प्रकारे. आणि हा स्कूपर असा एकदा दोनदा आईस्क्रीममधून फिरून घ्यायचा, म्हणजे गोल गरगरीत असा स्कूप निघतो. हे बघा किती इझिली हा स्कूपर फिरतो आईस्क्रीममध्ये. याचा अर्थ किती सॉफ्ट आणि क्रीमी आपलं हे आईस्क्रीम झालेलं आहे. सर्विंग बोलमध्ये आपण स्कूप घालायचा. अरे वा, कसलं जबरदस्त आईस्क्रीम दिसतंय ना. पण थांबा, अजून आपण गार्निश करूया काजू बदामाच्या कापांनी आणि त्याचबरोबर थोड्याशा केशर काड्यांनी. जबरदस्त. बघा किती सोपी आहे की नाही आपली आजची रेसिपी. मजेदार थंडाई आईस्क्रीम आपण सर्व करून घेतलेलं आहे. चला आता आपण टेस्ट करूयात. वा, किती सॉफ्ट आहे आईस्क्रीम आपलं. जबरदस्त. वाव, सुपर से भी ऊपर यम्मी थंडाई आईस्क्रीम. मऊ मुलायम मस्त क्रीमी थंडाई आईस्क्रीम रेडी आहे, तेही फक्त 3 साहित्यात व गॅसचा अजिबात वापर न करता. रेसिपी सोपी आहे, तेव्हा मार्केटमधील महागडं फ्रोझन डेझर्ट खाण्यापेक्षा घरीच सुपर सॉफ्ट क्रीमी थंडाई आईस्क्रीम बनवा व आपल्या परिवारासोबत एन्जॉय करा. आपल्या चॅनलवर जवळजवळ 9 प्रकारचे आईस्क्रीम्स, 4 प्रकारच्या लस्सीज, रोल कट, कुल्फी, फालुदा, शिकंजी, 2 प्रकारच्या थंडाई, कच्च्या करीचे पन्हे, बदाम मिल्कशेक, मँगो मस्तानी असे एक से बढ़कर एक समर स्पेशल रेसिपी व्हिडिओज या आधीच अपलोड केलेले आहेत.
तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर आपले मृदुलाज किचन हे यूट्यूब चॅनल नक्की एक्सप्लोअर करा. चला लवकरच भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.